हरिओम. भगवद्गीता बोध अध्याय 15 पुरुषोत्तम योग. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ पंचशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 15 श्लोक क्रमांक 3. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिः न च संप्रतिष्ठा. अश्वत्थम एनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा. श्लोक क्रमांक 4. ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गताः न निवर्तन्ति भूयः तम एव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसूता पुराणी. या अश्वत्थ वृक्षाचे रूप दिसून येत नाही, तसेच त्याचा ना अंत ना आदी किंवा ना स्थितीही पाहण्यात येत नाही. यास्तव दृढ मूळ असलेल्या या अश्वत्थ वृक्षाला असंगत शस्त्राने कापून त्यानंतर त्या परमपदाचा शोध घ्यावा. एकदा का ते प्राप्त झाले की संसारात पुनरागमन होत नाही. अशा प्रकारे अनादी कालापासून प्रसृत झालेल्या प्रवृत्तीनुसार तो आदी परमपुरुष प्राप्त होतो. न रूपम अस्य इह तथा उपलभ्यते न अंतः न च आदिः न च संप्रतिष्ठा. भगवंत श्री म्हणतात की या महाविलक्षण वृक्षाचे रूप दिसून येत नाही. त्याचे कारण त्यांनी लगेचच पुढे सांगितले आहे. कारण त्याचा ना अंत ना आदी किंवा ना स्थितीही पाहण्यात येत नाही. याची बहुविधा कारणे आहेत. आपण भौतिक भोगापवर्गतेत गुरफटलेले आहोत. आपली ज्ञानेंद्रिये मायेने झाकोळली गेलेली आहेत. जोपर्यंत आपल्यात भोगप्रवृत्ती आहे तोपर्यंत आपल्याला आत्मदर्शन होणे शक्य नाही. या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी परमात्मा आहे. परमात्मा पूर्ण शुद्ध आहे. त्याचे दर्शन होण्यासाठी आपणही त्याच्याप्रमाणे पूर्ण शुद्ध असावे लागते, व्हावे लागते. परमात्मा गुणातीत आहे. आपण त्रिगुणांनी बांधील आहोत. सगुणाला निर्गुण पाहायला मिळणे शक्य नाही. निर्गुण पाहायचा असेल तर आपल्यालाही निर्गुण व्हावे लागते. आपण विकारी आहोत. परमात्मा पाहायचा असेल तर आपल्याला निर्विकारी असायला पाहिजे. जडबुद्धीने जडदेहाने सूक्ष्म परमात्मा जाणणे शक्य नाही. त्यासाठी या जडवस्तू जगतातून आपल्याला त्याच्या अतीत जावे लागते. परमात्मा अदृश्य आहे. परमात्म्याचा मूलभूत आधार असलेला संसारही अदृश्य आहे. हे थोडं समजून घ्यावं. आपण संसार प्रत्यक्ष जगतो. आपण संसारातच राहतो. जन्मापासून मरेपर्यंत आपले आयुष्य संसारातच व्यतीत होते. तरीही तो संसार आपल्याला अदृश्यच असतो. कारण संसार हा मनाचा खेळ आहे. आपण मानला तर संसार आहे. आपण जेथे मानू तेथे संसार आहे. आपण जेथे मांडू तेथे संसार आहे. याचा दुसरा महत्त्वाचा अर्थ असा आहे की आपण जर मानले नाही तर संसार नाही. संसार आपले भौतिक जीवन समृद्ध करतो हे कितीही सत्य असले तरी तो संसार आपल्याला मनामध्ये गृहीत धरावा लागतो आणि मग तो आपण जगू शकतो. यामुळेच भगवंत श्री येथे सांगत आहेत की या संसाररूपी अश्वत्थ वृक्षाचे रूप दिसून येत नाही. पुढील ओळीचे निरूपण करताना याचे आणखी जास्त सविस्तर कारण स्पष्ट होईल. सागरात जन्माला आलेल्या, सागरातच राहणाऱ्या आणि शेवटी सागरातच मृत होणार असलेल्या माशाला सागराचे रूप माहीत नसते. जन्मापासून मरेपर्यंत सागरातच जीवन जगणाऱ्या माशाला सागर कसा आणि केवढा असतो त्याचा पत्ता नसतो. याचे कारण म्हणजे मासा कधीही सागराच्या बाहेर येऊन तो अफाट विस्तार असलेला सागर पाहू शकत नाही. याचप्रमाणे आपलेही होते. अश्वत्थ वृक्ष
अफाट पसरलेला आहे. त्याच्या विस्ताराचा थांग पत्ता लागत नाही. एवढेच नव्हे तर त्याचा विस्तार अजूनही सारखा वाढतच आहे आणि वाढतच राहणार आहे. आजच्या अत्याधुनिक शास्त्राला विश्वाच्या विस्ताराचा पत्ता लागत नाही. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार सुमारे 4 अब्ज सूर्य असावेत असे वाटते. त्यांच्या ग्रहमाला आणि असंख्य धूमकेतू मिळून हे विश्व आहे. त्यात 50,000 पृथ्व्यांवर जीवसृष्टी असावी असे वाटते. हा सगळा अंदाज आहे. या अशा महाअजस्त्र अश्वत्थ वृक्षाचे रूप कसे दिसणार ते केवळ अशक्य आहे. कारण या विश्वाच्या बाहेर जाऊन त्याचे रूप पाहणे ही गोष्ट शक्य नाही. संसार सारखा वाहतो आहे. येथे एकही गोष्ट वस्तू स्थिर नाही. त्यात प्रतिक्षण बदल होत असतो. नदीकिनारी बसून जर आपण नदीच्या पाण्यावर नजर स्थिर केली तर आपल्या लक्षात येईल की नदीच्या पाण्याचा एक थेंबही आपण नजरेत पकडून ठेवू शकत नाही. कारण नदी सतत वाहती आहे. पाण्याचा प्रवाह आला असे म्हणेपर्यंत तो प्रवाह पुढे निघूनही जातो. आपण त्याच नदीत फक्त एकदाच पाय ठेवू शकतो. कारण नदीच्या पाण्यात पाय ठेवेपर्यंत नदीतील पाणी वाहून गेलेले असते आणि तेथे नवीन पाणी आलेले असते. संसार सारखा वाहत आहे आणि प्रतिक्षणी तो बदलत आहे. संसाराचा सतत विनाश होत असतो. अनेक गोष्टी नष्ट होत असतात आणि असंख्य गोष्टी नव्याने तयार होत असतात. ही एक न थांबणारी आणि सतत चालू असणारी क्रिया आहे. यामुळे या संसाराला, या अश्वत्थ वृक्षाला आदी नाही आणि अंतही नाही आणि त्याला स्थितीही नाही. अशी ही सतत बदलत असणारी गोष्ट रूप दाखवू शकत नाही. कारण आपण रूप पाहिले असे म्हणेपर्यंत ते बदललेले असते. संसारात आपण सतत भूतकाळात जमा झालेली वस्तू अनुभवत असतो. आपण कधीही वर्तमान वस्तू पाहू शकत नाही. कारण वस्तूचे ज्ञान होईपर्यंत ती जुनी झालेली असते. त्यात बदल झालेला असतो. यामुळे या वृक्षाचे रूप आपल्याला दिसून येत नाही. अश्वत्थम एनं सुविरूढमूलम असंग शस्त्रेण दृढेन चित्वा. भगवंत श्री पुढे म्हणतात की यास्तव दृढ मूळ असलेल्या या अश्वत्थ वृक्षाला असंगत शस्त्राने कापून काढ. अरूप संसाराला कापून दूर करता येत नाही. निराकार संसाराला ढकलून बाजूला करता येत नाही. तो मनाने मानलेला असल्यामुळे तो कोठेतरी बंद करून ठेवण्याचीही सोय नाही. तरीही संसारापासून दूर होणे तर इष्ट आहे. कारण एरवी परमात्म्याचे दर्शन अशक्य आहे. यास्तव भगवंत श्री आपल्याला संसारापासून सुटका करून घेण्याचा एक अतिशाश्वत आणि मूलभूत असा उपाय सुचवत आहेत. भगवंत श्री सांगतात की असंगत हे शस्त्र घे आणि संसारापासून असंगत हो. फार फार मूलगामी असा हा उपाय आहे. हमखास यश देणारा, संसारापासून कायमस्वरूपी मुक्तता मिळवून देणारा हा उपाय आहे. लक्षात घ्यावे की आपला जन्म होतो तेव्हा आपल्याला आपली जननी कोण हे काहीही माहीत नसते. आपला कोणीतरी सांभाळ करत आहे इतपतच आपल्याला समजत असते. भूक लागली की अमुक एक व्यक्ती आपल्याला भरवते, आपले संरक्षण करते इतपतच आपल्याला जाण आलेली असते. ही व्यक्ती कोण आहे याच्याशी आपल्याला अजिबात कर्तव्य नसते. तिचे आणि आपले काही नाते आहे का नाही याची आपल्याला अजिबात फिकीर नसते. जी व्यक्ती आपले भरणपोषण संरक्षण करत असते तिच्याशी आपण चिकटलेले असतो. महाभारतात कर्णाचे सुप्रसिद्ध उदाहरण आहे. वास्तवात कुंती त्याची माता होती. परंतु तो कोणा सुताकडे वाढला, लहानाचा मोठा झाला. त्या सुतालाच तो आपला पिता मानत होता. त्याच्या पत्नीलाच तो आपली जननी मानत होता. यामुळे कर्णाला काहीही फरक पडला नाही. उलट त्याला जेव्हा वस्तुस्थिती समजली तेव्हा त्याला त्याचा फार त्रास झाला. त्याला मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. दुसरे उदाहरण पाहूया. जिची आणि आपली ओळखही नसते
जन्मात कधी पाहिलेलेही नसते अशा व्यक्तीला आपण पती किंवा पत्नी म्हणून लग्नगाठ बांधताच क्षणी मानू लागतो आणि त्याच क्षणापासून आपण एकमेकांची काळजी घेऊ लागतो, एकमेकांसाठी जीवही द्यायला तयार होतो. तोपर्यंत त्या व्यक्तीचा आणि आपला काही संबंधही नसतो. संसार हा असाच मानसिक मानण्यातून सुरू होतो. मनाच्या समजुतीने संसाराशी संग सुरू होतो. पुढे आणखी विचित्र गोष्ट आहे. उद्या याच एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असलेल्या पती पत्नीचे काही कारणास्तव खटकले, अगदी क्षुल्लक कारणाने भांडण झाले, तर हेच एकमेकांचा जीवही घ्यायला कमी करत नाहीत. भांडण झाले की घटस्फोट घेऊन एकमेकांपासून दूर होतात. त्या क्षणापासून त्यांचा असंग सुरू होतो. कारण संगच मुळी काडीचा आधार घेऊन जोडलेला असतो. त्याला काडी इतकीच किंमत असते. तो संग काडीमोड घेऊन तुटून जातो. यास्तव भगवंत श्री येथे सांगत आहेत की या अश्वत्थ वृक्षाला असंगत शस्त्राने कापून काढ. संसारच मुळी मानलेला आहे, तो मनाने मानणे बंद कर. एखाद्या मित्राजवळ आपले वितुष्ट आले की आपण त्याच्याकडे जाणे बंद करतो. याचा अर्थ आपण त्याच्याशी आपला संग मैत्री असणे हे विसरतो आणि त्याच्याकडे जाणे बंद करतो. त्याच्या मैत्रीशिवाय, त्याच्या सहवासाशिवाय आपण आपले जीवन व्यतीत करतो. याप्रमाणे संसारापासून दूर होण्यासाठी संसाराशी आपण जो संग मानलेला आहे तो मानणे थांबवणे हाच एक मूलभूत आणि शाश्वत उपाय आहे. ततः पदम ततः परिमार्गितव्यम. भगवंत श्री सांगतात की त्यानंतर त्या परमपदाचा शोध घ्यावा. संसाराशी असंग झाल्यावर काय करावे ते येथे सांगत आहेत. संसाराशी नाते संपवले, त्या अश्वत्थ वृक्षाच्या फांद्या कापून झाल्या की तेथे केवळ त्या अश्वत्थ वृक्षाचे मूळ शिल्लक राहील. ते मूळ म्हणजेच परमात्मा आहे. त्याचा शोध घ्यावा. अश्वत्थ वृक्षाच्या विस्तारात रममाण न होता, त्याच्या विस्ताराची फिकीर न करता, त्याच्या विस्ताराचे कारण जे मूळ तो परमात्मा त्याला शोधावे. किंवा याचा असाही अर्थ होईल की परमात्म्याचा शोध घ्यायला संसाराशी असंग करावा. मनात संसार आणि परमात्मा या दोन गोष्टी एकाच वेळी असू शकणार नाहीत. एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत. आपण एकाच वेळी संसारात आणि परमार्थात व्यग्र असू शकत नाही. मनाने संसाराचा संग सोडणेच श्रेयस्कर असते. गाडीचा वेग इंधनामधून असतो. आपण जर इंधन पुरवणे बंद केले तर गाडी आपोआपच थांबते. तसेच संसाराचा वेग मनामुळे असतो. संसाराशी मनाचाच असंग केला तर संसारापासून आपण आपोआपच विलग होऊ. आपण तसे न करू तर आपण संसाराच्या भोगापवर्गतेत कायम अडकू, ऋतून बसू. मासे पकडणारा, मासे खाणारा कितीही स्वच्छ झाला तरी तो जेथे जाईल तेथे आपल्या कातडीला माशाचा वास बरोबर घेऊनच जातो. गाई म्हशीच्या गोठ्यात काम करणारा कितीही आंघोळ करून आला तरी तो आपल्याबरोबर त्या गोठ्यातील परिमळ घेऊनच येतो. अपशब्द वापरणारा कितीही साधुसंतांच्या मेळाव्यात बसला तरी मुखातून चटकन अपशब्दच वापरतो. याचप्रमाणे भौतिक संसारात रममाण असणारा मनाच्या मनमानीमुळे भोग निर्माण करतो आणि मृत झाला तरीही शरीर मागे सोडून आपल्याबरोबर ते भौतिक भोगांचे संस्कार घेऊन शरीराबाहेर जातो. कारण शरीर सोडताना धनसंपत्ती, जमीन जुमला सर्व काही मागे घरात राहते. बायका मंडळी घराच्या उंबरठ्यापर्यंत साथ देतात. पुत्र पौत्र नातेवाईक स्मशानापर्यंत साथ देतात. शरीर चितेपर्यंत साथ देते. भौतिक भोगांचे संस्कार मात्र साथ सोडत नाहीत. ते संचित भोग उपभोगण्यासाठी पुढील जन्म घ्यायला लावतात. संचित भोगांचा हा चौथा हट्ट पुरवावाच लागतो. यापुढे
बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट परवडले. यास्तव मनाने संसारातील आसक्ती, ममता आवरावी आणि संसारामधील तादात्म्य काढून घ्यावे. अंगी वैराग्य बाणवावे. परमात्म्यात तदाकार व्हावे. एकरूप व्हावे. संसारातील भोगरूपी फांद्या मनाने तोडून त्या अश्वत्थ वृक्षाच्या मुळाशी, त्या परमपदाला पोहोचावे. आपण परमात्मा आहोतच. आपल्याला त्याचे विस्मरण झाले आहे इतकेच. त्याचे स्मरण करावे. परमात्म्याला अनन्य भावे शरण जावे. मनात त्या एका परमात्म्याशिवाय अन्य विचारांना थारा देऊ नये. आता येथे असा प्रश्न पडेल की येथे गीता संसार करावा नेटका याच्या किंवा असोनी संसारी जिव्हे वेगू करी या विरुद्ध आहे की काय? याचे उत्तर नाही असेच आहे. गीता संसार सोडून पळून जायला सांगत नाही. आपण सुरुवातीच्या अध्यायात पाहिले की अर्जुन युद्ध सोडून अरण्यात निघून जायची भाषा करत होता. त्याला गीतेने विरोध केला आहे. त्यापासून त्याला परावृत्त करण्यासाठी गीतेने त्याला कर्मयोगाचा उपदेश केला आहे. कर्मयोग संसारी राहूनच साध्य करायचा आहे. यासाठीच भगवंत श्री सांगतात की संसार सोडून दूर निघून न जाता जेव्हा उपासना करायची असेल तेव्हा संसाराचा विषय मनातून हद्दपार करावा. एरवी उपासना करणे शक्य नाही. संसार मानसिक आहे आणि क्षणभंगूर आहे, तर परमार्थ हाच शाश्वत आहे आणि मानवी देहाचा तो प्राप्त करणे हाच एकमेव उद्देश आहे. तेव्हा संसारापासून असंग होऊन, मनाने दूर होऊन त्या परमपदाचा शोध घ्यावा. म्हणजे काय होईल ते पुढे सांगत आहेत. येथे परमपदाचा शोध घ्यावा हेही महत्त्वाचे आहे. उपासना साधना करणे आवश्यक आहे. केवळ संसाराची असंग मानून पुरे होणार नाही. मनातून संसार तुटला की आपोआप परमपद आयते चालून येत नाही. त्यासाठी खडतर अखंड उपासना साधना करावी लागते. परमपद प्राप्त होईपर्यंत साधना सुरू ठेवावी लागते आणि साक्षात्कार झाल्यावरही साधना चालूच ठेवावी लागते, अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. परमात्म्याचे दार ठोठावल्याशिवाय उघडत नाही. हा कधीही न थांबणारा शोध आहे. याचसाठी भगवंत श्री पुढे जे सांगत आहेत ते महत्त्वाचे आहे. यस्मिन् गतः न निवर्तन्ति भूयः. भगवंत श्री येथे सांगत आहेत की एकदा का ते परमपद प्राप्त झाले की संसारात पुनरागमन होत नाही. आधी पोटोबा आणि मग विठोबा अशी ज्यांची अवस्था होते त्यांच्यासाठी हा दिलासा भगवंत श्री येथे देत आहेत. किंवा याच्या उलट असेही साधक आहेत की त्यांचा समज असा आहे की एकदा पारमार्थिक झाले की संसाराशी आपला संबंध तुटतो. अशांचा गैरसमज दूर व्हावा यासाठी हा येथे उपदेश आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांची भावंडे हे याची शिकार झालेले आहेत. संन्यासाची मुले म्हणून त्यांची हेटाळणी आणि आबाळ झाली होती. अनेक साधक आध्यात्मिक उपासना करू इच्छितात, परंतु संसार करत असल्यामुळे ते त्यांना शक्य होत नाही. अशांना भगवंत श्री सांगत आहेत की एकदा का तुम्ही संसार हा मानसिक आहे हे तत्त्व समजून घेतलेत की संसारापासून तुम्हाला पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तेवढा वेळ तुम्ही असंग राहू शकता, विलग होऊ शकता. याचा अर्थ असाही होतो की तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही परत संसारी येऊ शकता. हे जरा समजून घेऊया. अनेक प्रकारच्या समजुती असतात. संन्यासी व्हायला संसाराचा त्याग करावा लागतो. नरदेहाला स्त्री देहाचे दर्शनही वर्ज्य आहे. स्त्री देहाला पुरुष दर्शन वर्ज्य आहे. एकदा संन्यास घेतला की तो पुन्हा संसारी होऊ शकत नाही. यामुळे काही मंदिरातून स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे आणि याउलट काही साध्वी पुरुष दर्शन घेत नाहीत. संन्यास घेतलेले संसारी माणसाच्या घरी जात नाहीत. तिकडे गुहेत राहून आपले संन्यासीपण जपत असतात. याचा एकच अर्थ असा आहे
की यांचे वैराग्य इतके तकलादू आहे की स्त्री दिसली रे दिसली किंवा पुरुष दिसला रे दिसला किंवा गृहस्थी संपर्कात आली रे आली की यांचे वैराग्य डळमळते. ते कामवासनेने झपाटले जातात. याचाच अर्थ यांचे मन अति कमकुवत आणि दुबळे आहे किंवा यांचे वैराग्य बेगडी आहे. यास्तव भगवंत श्री येथे एक फार मूलभूत असा शाश्वत मार्ग सांगत आहेत. संसार मानसिक आहे, तो मनातून दूर करा आणि त्या परमात्म्याचा शोध घ्या. संसाराचा प्रत्यक्ष त्याग करू नका. केवळ उपासनेपुरते असंगाचे शस्त्र वापरा. केवळ मनातून संसार हद्दपार करा आणि उपासना करा. असा उपासक मनातून खंबीर असेल तो उपासना सोडून जाणार नाही किंवा संसारी लोकांच्या संपर्काने उपासनेपासून ढळणार नाही. कारण उपासनेपुरता तो संसारापासून दूर होत असतो, दूर पळालेला नसतो. त्याचा कर्मयोग चालूच असतो. उपासना नसताना तो संसार करत असतो. अशा प्रकारे संसार आणि परमार्थ यांची एक छान अशी सांगड घातली जाते. भगवंत श्री येथे दिलासा देत आहेत की असा साधक उपासना अर्धवट सोडत नाही. त्याला परमपद प्राप्त झाले की तो त्यापासून ढळत नाही. तो संसारी असूनही साक्षात्कारी असतो, साक्षात्कारी असूनही संसारी असतो. तम एव च आद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसूता पुराणी. अशा प्रकारे अनादिकालापासून प्रसूत झालेल्या प्रवृत्तीनुसार तो आदी परमपुरुष प्राप्त होतो. परमपदाची ओढ ही आपली स्वाभाविक अनादी प्रवृत्ती आहे. प्रत्येक जीवाला परम आत्म्याची ओढ असते. अश्वत्थ वृक्षाची मुळे वरती आहेत, विश्वाच्या केंद्रबिंदूशी आहेत. श्लोक क्रमांक 1 मध्ये आपण पाहिले आहे, वेल जमिनीवरून पसरत असते, परंतु तिला जरा जरी आधार मिळाला तरी ती लगेच वर जायचा प्रयत्न करते. सर्व वृक्ष उभे वाढतात. आपण मरगळी जाण्याला उभारी घेणे असे म्हणतो. परमात्म्याची जागावर आकाशात, आकाशाच्या पलीकडे आहे असेच आपण मानतो. कोणतीही उत्तमातील उत्तम गोष्ट उच्च अशा शब्दात वर्णन करतो. प्रगतीला परमोच्च असेच म्हणतो. प्रत्येक जीव परमात्मा प्राप्तीचाच प्रयत्न करत असतो. आपण प्रत्येक जीव परमात्म्याचाच अंश येथे या विश्वात, या सृष्टीची लीला पाहण्यासाठी आलेला असतो. आपण जेथून आलो आहोत तेथेच परत जाण्याचा प्रत्येक जीवाचा प्रयत्न असतो. अशा प्रकारे वर्तुळ पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. ही नैसर्गिक स्वाभाविक ओढ असते. त्याला मुक्ती असे म्हणतात. राक्षस, दुर्जन सुद्धा मुक्तीच्याच प्रयत्नात असतात, परंतु संचितामुळे त्यांना ते जमत नाही, समजत नाही इतकेच. संसाराचा संग मनाने दूर केल्यावर आपण परमात्म्याचा शोध घेऊ लागतो. त्याचा साक्षात्कार आपल्यात आमूलाग्र बदल करतो. आपले देह आणि आत्मा असे पृथक्करण होते. आपण साक्षात्कारी होतो, मुक्त होतो. यथा कालावधी आपण आपले संचित उपभोगून संपवतो आणि मुक्त होतो. कारण साक्षात्कारामुळे आपल्या भोगात भर होणे थांबते. आपण आत्मसन्मुख होतो आणि आपण म्हणजे तो परम आत्मा आहोत. हा साक्षात्कार आपल्याला परमपद प्राप्त करून देतो. हरिओम.